आणि आता एक महत्त्वाची बातमी. हप्ता भरायला उशीर झाल्यास आता थेट मोबाईल लॉक होणार आहे. स्मार्टफोन ईएमआय वर घेतला असेल आणि हप्ता फेडायला 60 दिवसांचा उशीर झाला असेल तर तुमचा फोन लॉक होऊ शकतो. आरबीआय कडून बँका आणि वित्तीय संस्थांना या संदर्भातली परवानगी देण्यात आली आहे. कर्ज काढून घेतलेल्या मोबाईलचा ईएमआय 60 दिवस भरला नाही तर तुमचा मोबाईल लॉक होणार आहे. 1 जानेवारी 2027 पासून हा नियम लागू केला जाईल. रिझर्व्ह बँकेनं याबाबत सविस्तर नियमावली जाहीर केली आहे. हे नियम फक्त मोबाईलवरतीच नाही तर ईएमआय किंवा विशेष कर्जावर खरेदी केलेल्या टॅबलेट आणि लॅपटॉपवर सुद्धा लागू होतील. आरबीआयचे नियम काय? किमान 30 दिवस ईएमआय थकीत राहिल्यानंतर निर्बंध लागू होतील. सुरुवातीला टप्प्याटप्प्यानं निर्बंध लावा. आरबीआयचे बँकांना निर्देश. थकबाकीच्या 60 दिवसांनंतर परस्पर संपूर्ण मोबाईल लॉक करण्याची परवानगी. मोबाईल लॉक झाल्यानंतरही काही सुविधा सुरू राहणार. इनकमिंग कॉल, एसएमएस, एसओएस, नोकरी संबंधित महत्त्वाची फीचर्स निर्बंधानंतर देखील सुरू राहतील. फोनमधील ग्राहकाची खासगी माहिती बँक किंवा वित्तीय संस्थांना मिळवता येणार नाही. मोबाईल लॉक करताना ग्राहकाचे फोटो, व्हिडिओ, संपर्क नंबर, मेसेजेस, कॉल लॉग पाहता येणार नाहीत. कर्ज मंजूर करतानाच बँकांनी ग्राहकाला नियमावली स्पष्ट सांगणं बंधनकारक आहे. निर्बंध लागू करण्यापूर्वी ग्राहकाला पूर्वसूचना देणंही आवश्यक असेल. ग्राहकानं थकीत रक्कम भरल्यानंतर शक्य तितक्या लवकर डिव्हाइस अनलॉक करावं लागेल. बँकांकडनं अनलॉक करण्यास विलंब झाल्यास प्रति तास 250 रुपये भरपाई ग्राहकाला द्यावी लागेल. आपल्या देशातील 65% अधिक लोक सध्या मोबाईलचा वापर करत असून हे प्रमाण दिवसागणिक वाढतच चाललंय. एका अहवालानुसार देशातील 100 पैकी 42 फोन्स हे ईएमआय वरती घेतले जातात. यामध्ये 30,000 अधिक किमतीच्या फोनचा समावेश जास्त असून ही संख्या आता वेगानं वाढू लागली आहे. त्यामुळे आता मोबाईल ईएमआय वरती घेताना आरबीआयचे नियम लक्षात ठेवावे लागणार आहेत.